नमस्कार, मी सुमित शंकर सावंत आणि तुम्ही पाहताय TV9 मराठी। या बातमीपत्रात दिवसभरातल्या 100 महत्त्वाच्या बातम्यांचा आपण वेगवान आढावा घेणार आहोत। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंच्या वाहनाला अपघात, पटोले गाडीत नसल्यानं दुखापत नाही, भरधाव ट्रकनं ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केल्यानं चारचाकीला धडकी लागली। पटोलेंचा घातपात करण्याचा डाव होता का? नाना पटोलेंच्या अपघातावर अतुल लोंढेंचा भाजपावर आरोप। विरोधी पक्षाच्या नेत्यांना संपवून भाजपला निवडणूक जिंकायची आहे का? अतुल लोंढेंचा सवाल। शरद पवार गटाकडून 2 उमेदवारांची घोषणा। साताऱ्यामध्ये शशिकांत शिंदे शरद पवार गटाचे उमेदवार, तर रावेरमधून श्रीराम पाटलांना उमेदवारी देण्याचा निर्णय। रावेरमध्ये भाजपच्या रक्षा खडसे विरुद्ध श्रीराम पाटलांमध्ये लढत। शरद पवार गटाकडून रावेर लोकसभेसाठी श्रीराम पाटलांना उमेदवारी जाहीर। भाजपकडून आज नवी उमेदवारी हातात यादी जाहीर होणार आहे, तर सातारा लोकसभा मतदारसंघ भाजपकडेच राहणार आहे, सूत्रांची माहिती। भाजपकडून सातारा लोकसभेचा उमेदवार आज जाहीर होण्याची शक्यता। साताऱ्यातून उदयनराजेंना तिकीट मिळणार का, याकडे लक्ष। महाविकास आघाडीतील सांगली लोकसभा जागेच्या निर्णयावर आज सांगलीतील काँग्रेस नेत्यांची बैठक। विश्वजित कदम, विशाल पाटील, आमदार विक्रम सावंत बैठकीला उपस्थित राहतील। सांगलीतील महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये वाद होणार नाही याची काळजी घेऊ, सांगलीतील काँग्रेस नेत्यांच्या नाराजीवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया। ठाणे विभाग भाजपसाठी महत्त्वाचा, ठाणे विभागामध्ये भाजप एक प्रमुख पक्ष, फडणवीसांचं सूचक वक्तव्य। भाजपचा ठाणे लोकसभेवर दावा असल्याच्या चर्चा। ठाणे लोकसभेची जागा भाजपच लढणार, शिंदेगडाचा दावा असला तरी जनधार आता भाजपकडेच आहे। मीरा भाईंदरचे माजी आमदार नरेंद्र मेहतांचं हे वक्तव्य। पंतप्रधान नरेंद्र मोदींची आज रामटेकमध्ये जाहीर सभा। रामटेकचे महायुतीचे उमेदवार राजू पारवेंच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींची जाहीर सभा। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज नागपूर दौऱ्यावर, सकाळी नागपूरमध्ये पदाधिकाऱ्यांसोबत बैठका, त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या रामटेकमधील सभेला उपस्थित राहणार। ज्यांच्यासाठी जीवाचं रान केलं त्यांच्याकडूनच खालच्या पातळीचं राजकारण, शिवतारेंना बारामतीतून माघार न घेण्यासाठी अनेकांचे फोन, कुणाकुणाचे फोन आले हे शिवतारेंनीच दाखवलंय, अजित पवारांचं वक्तव्य। शिवतारेंना फोन करणारे नेते कोण, मला जाणून घ्यायला आवडेल, अजित पवारांच्या वक्तव्यावर सुळेंची प्रतिक्रिया। रत्नागिरी सिंधुदुर्गची जागा भाजपला मिळाल्यास शिंदे गट काम करणार नाही, रत्नागिरी सिंधुदुर्गच्या जागेवरून राजन साळवेंची महायुतीवर टीका। राणे उमेदवार असतील तर विनायक राऊतांचा विजय निश्चित, असंही वक्तव्य। किरण सामंतांचं सोशल मीडिया स्टेटस पुन्हा चर्चेत। मिठाचा खडा पडला तर विधानसभेला कुणाचा ऐकणार नाही, अजित पवारांच्या भाषणाची एक क्लिप किरण सामंत यांच्याकडून पोस्ट। उद्योगमंत्री उदय सामंत आज वाशिम दौऱ्यावर, खासदार भावना गवळींची भेट घेणार, मनधरणी करणार। यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघात उमेदवारी न मिळाल्यानं भावना गवळी नाराज। राज ठाकरेंच्या भूमिकेचे मनसेमध्ये पडसाद, मनसेचे सरचिटणीस कीर्तिकुमार शिंदे यांची पक्षाला सोड चिठ्ठी। राज ठाकरेंनी भाजपला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतल्यानं नाराजी। मनसे महाराष्ट्रावर दरोडा घालणाऱ्यांच्या पाठीशी, राज ठाकरेंचा पुन्हा एकदा यू-टर्न। राज ठाकरेंच्या भूमिकेमुळे मनसैनिकांमध्ये संभ्रम, सामनातून राज ठाकरेंच्या निर्णयावर निशाणा। नवनिर्माण सेनेचा नमो निर्माण पक्ष का झाला, लोक राज ठाकरेंना प्रश्न विचारतील, राऊतांचं वक्तव्य। या कार्यक्रमाकडे आपलं लक्ष असेल, आता वळूयात महाफास्ट 100 कडे। राज ठाकरेंना अचानक काय साक्षात्कार झाला, राज ठाकरेंना दिल्लीत कोणती फाईल दाखवण्यात आली, राज ठाकरेंनी अचानक यू-टर्न घेतलाय, लोक समजून घेतील, राऊतांचा राज ठाकरेंना हसवला आहे। ज्यांनी काँग्रेसची जागा ओरबाडली त्यांनी आम्हाला शिकवू नये, बिनशर्त पाठिंबा द्यायला हिंमत लागते, मनसे नेते संदीप देशपांडेंचा राऊत आणि ठाकरेंवर हल्लाबोल। ईडीच्या चक्रामुळे मोदींना बिनशर्त पाठिंबा दिला का, अंजली दमानी यांचा राज ठाकरेंच्या भूमिकेवरून सवाल। राज ठाकरेंच्या भाषणातून त्यांच्यावरील दबाव दिसला, अंजली दमानी यांचा दावा। प्रेम म्हणजे प्रेम असतं याचं आणि त्याचं सेम नसतं, याचं बिनशर्त असतं आणि त्याचं मुख्यमंत्री पद मागतं। भाजप नेते आशिष शेलारांची कवितेतून उद्धव ठाकरेंवर टीका। माढ्यात पवारांना 6 तालुक्यात चालू शकेल असा उमेदवार सापडत नाही, सर्वे देखील विरोधात जात असल्यानं पवार उमेदवार बदलतात। रणजित निंबाळकरांची शरद पवारांवर टीका। रोहिणी खडसेंनी सोशल मीडियावरून एकनाथ खडसेंचा फोटो हटवला, एकनाथ खडसे भाजपात जाणार असल्यानं फोटो हटवल्याची चर्चा। विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीच्या नावाबाबत आज दिल्ली हायकोर्टात सुनावणी, इंडिया हे नाव ठेवल्यानं जनहित याचिका दाखल। छगन भुजबळांच्या फार्म परिसरात ड्रोन उडवणाऱ्यावर गुन्हा दाखल झालाय, भुजबळांच्या बंगल्याची ड्रोनच्या माध्यमातून रेकी केल्याचा संशय आहे।
विनायक राऊत यांनी घेतला पक्षाकडून एबी फॉर्म. गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते एबी फॉर्म स्वीकारला. भाजपनं पुन्हा एकदा अरविंद केजरीवाल यांना डिवचलं. पोस्टर बॉय ऑफ करप्शन अशाच पोस्टर सोशल मीडियावर जारी. स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त अक्कलकोटमध्ये भाविकांची गर्दी. गाभाऱ्यामध्ये आकर्षक फुलांची आणि फळांची सजावट. आज अक्कलकोट स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन सोहळा. दादरच्या स्वामींच्या मठात भाविकांची गर्दी. अभिनेता गोविंदानं घेतलंय त्र्यंबकेश्वरचं दर्शन. त्र्यंबकेश्वर विश्वस्तांकडून गोविंदाचा सत्कार. साताराच्या कराडमध्ये उदयनराजेंचा भेटीगाठी दौरा. उदयनराजेंच्या हस्ते स्वामी समर्थ मठात आरती. नागपूरच्या महादुलामध्ये भाजपची टिफिन बैठक. चंद्रशेखर बावनकुळेंसह भाजपचे आमदार आणि पदाधिकारी स्वतःचा टिफिन घेऊन बैठकीत सहभागी. चंद्रपुरात सुधीर मुनगंटीवारांचं पावसात भाषण. भर पावसात भाजपाची शक्ती बनण्याचं नागरिकांना आवाहन.